तर नमस्कार मंडळी, मी तुमच्या सर्वांचा लाडका गावचा शिव्या. आज आपण जाणार आहोत डोंगरावरती. सगळे मामाची वाडीतले सगळे आहेत, मोठे मोठे लोक सुद्धा आहेत माझ्यासोबत. आता समर्थ आपण मामाकडे गेल्याच्या नंतरला तुम्हाला दाखवतो काय काय तयारी वगैरे चालले. आणि त्या ठिकाणावरती दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी ती पार्टी आज हे झालेली आहे, अरेंजमेंट झालेली आहे. बघूया, थोडंफार जरा समजून घ्या. पहिला व्लॉग आहे त्यामुळे बघूया, व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर मंडळी आता सगळे एकत्र झालेले आहेत. आपण बघूया, जाऊया तिकडे, बघूया कोण कोण आहे आता. तर मंडळी सगळ्यांनी एक एक आता वस्तू घेतल्या नाहीत. मीच घेतला नाही पळी, मी घेतलेत भाजी. आणि पुढच्यांनी काय काय घेतलं ना तुम्हाला दाखवतो. वाटे आपली पब्लिक पण येते, बघूया. चला आता खरी मजा येणार आहे ब्लॉगला. तर मंडळी आता आपण आले आहोत 5 जण पुढे. कारण आपल्याला पुढे पाठवण्याचं कारण असंच आहे की पाऊस येतो. पाऊस आल्यामुळे शेगडी आपल्याला लावायची असते ना, तर मग त्यासाठी तंबू तयार करावा लागतो. तर तो करायला आपल्याला पुढे पाठवलेला आहे. बघूया आता आपण फायनली तो डोंगर चढून आता फायनली आपण आले आहोत डोंगरात. चला, इथनं आपला सगळा चालू होईल आता. मस्त तांडव म्हणताय ते. अरे यांना काय सांगू, आता स्वर्ग आहे तो. दाखवतो वरन व्ह्यू काय असतो तो. बघा असा नजारा आहे आपला सगळा. सगळे थांबलेत आहेत, बसलेत दमून दमून. हे बघा, इकडं आपल्याला खूप सारी मजा करायची. तुम्हाला नंतरला दाखवतो. इकडं पावसाचं नशीब पाहिजे बा, त्याशिवाय काय मजा नाही. पाऊस आला की तुम्हाला काय असते ना मजा, ती दाखवतो. ओमकार, अरे काय असते मजा सांगशील ना? आता नाही नंतर चला आता थोडीशी जरा मदत करता. मदत केल्याच्या नंतरला जरा पाऊस आला. हे काय आज दिसत नाही, आज लय परमात आहे बुवा, लय मजा येणार आहे. काय बोलतो, याच्या साल्टा जाणार आहेत. याला अक्कल नाही, याला अक्कल नाही, अक्कल. अरे हे सुकी आहे, सुक्यांवरनं कसा निघेल सांगा. तो बॉच्याची साल्टा जातील ना साल्याची, तेव्हा समजेल. पाऊस पडला ना गेलाय मजा, तेव्हा तुम्हाला दाखवतो नंतरला काय मजा असते ती. फक्त ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. बघूया आपल्या मेडी तयार होतात, मेडी तंबूसाठी. जेवढी मजा तेवढे काम. जेव्हा काम करू तेव्हा सगळी काम मजा करायला भेटते. बरोबर आहे ना साहेब, बरोबर ना? यस. चला टाका इथनच. शाबाश. रील स्टार ओमकार शिंदेच, जादू डॉनाचे हे बाबा आहेत आमचे. आणि लय विषय हार्ड गेली नाही आहे ना. पावसाचं पाणी पडायचं सोडून घामाचं पाणी पडते मातीवर. चला सुरुवात झालेली आहे. माझ्या तुला पारा आणायला सांगितलेली. का नाही आपल्या इथं काम आणलं, ते ठीक आहे. तू आता मगाशी काय बोललास? मगाशी बोललो पाऊस घेऊन आलो. इथं आल्या ऊन आला. तो ऊन आला तर मी वरदार सोडत नाही केली ना, म्हणून. काय वरदार सोडत नाही केली ना तुम्ही. वरदार सोडत केले तर गेला. आता सगळे शेड बांधतायत. हे काय झालं सांग, इथे का बांधायला लागले सांग. आपला आता तंबू बाल्यान आपली पारायण आणला, त्यामुळे एकामुळे एवढीशी बारीकशी चूक
मग हाच तो पारा नाही आणणार. तू पारे कोणी आणलीस? अरे पारे विसरलो आहे रे हा बघ यानं किती काम लागला साली आहे. आता काय करायचं चोमू झाला. पारे ना आणले. हा बघा पब्लिक आता काय झालं माहिती आहे, पावसानं थोडीशी आमची उत्सुकता वाढवलानी आणि ह्याची साल्टा गेलेली आहे इथं तुम्ही बघितलीत ना, चड्डीचे गेलेत फक्त, अजून आतली जायचे कमी आहेत. हो. बरोबर ना. तर मग तुमचं काय म्हणणं आहे पावसा रिलेटेड? काय नाही धोका दिला. धोका दिला जेवढा तुमचा ब्रेकअप सोबत असं धोका नसेल झाला ना, असं दुःख नसेल वाटलं तेवढं आता वाटतंय आज वाटतंय. आजचा दिवस आहे फक्त ना. मग काय. चला कंटिन्यू राहा. तू बोललास मला काय उगला जो ये पर्यंत. हो चाकर म्हणे तुम्हाला तुमचं तो फर्ज आहे ना. जो साखरमणी जो सवय नाही मजा पाहिजे ना. माझ्या ती साजा जो आता इकडे सगळी तयारी करतायत. पाऊस आला तर मग हे बाहेर आम्ही करतो ना जेवण, ते सगळं शिफ्टिंग होईल आणि आत जाईल कारण शेगडी आहे ना त्यामुळं. असं काय हातावर गेल माझं चांगल्या माझे हा ना माझी लय लायकी काढते रे पब्लिक, ह्याच्याकडे जरा बघायला लागेल. बघा बघा का आता का कॅमेरा समोर का लागतेस? ए बोल की बिना कॅमेराचं बोल ना. मालवण इथं काय सांगू मालवण नाही मालवण नाही इथं आमच्याकडे गावठी आहे. आचारी पण गावठी आहे, त्यांना गावठीच लागते. काढायला मोठा पाहिजे, चालाय नको मोठा. तू कलर टाकशील म्हणून चिकन दही लावून घे. आमचा गणपतीचा आचार्य येतो. कांदे पोहायला फोडणी द्यायला, कांदा भजीला येड्या. बटाटा भाजी भावा म्हणत भारी लय भारी म्हणत. सकाळी 7 वाजले भाजी म्हणत तरी दुसरं विसर्जन करून आलो, त्याच्यानंतर ते शिजलं बटाटे. करपला काला काला झाला. ए गॅस कमी कर. अरे लागते खाली. कांदा आहे, मसाला येतो, टोमॅटो आहे मग माहिती आहे मला टोमॅटो हा मसाल्याचा वाटण आहे. त्याला मस्त त्यात पाणी ओतून ठेव. अरे घे त्यातलं एक कुठलं तरी. पाऊस असल्यामुळे हे सगळं करावं. येत लवकर. तर मंडळी बघितलं तुम्ही, नॅचरल एकदम स्लाईड असते आमच्याकडे. ही दरवर्षीप्रमाणे परंपरा चालू झालेली आहे, म्हणजे दरवर्षीप्रमाणे असते ही पार्टी डोंगरातली.
तर बघितलात ना तुम्ही टेक दाखवते तुम्हाला परत एकदा अजून एकदा. सध्यानं पावसाने आपल्याला साथ नाही दिला, त्यामुळं मुलांनी कष्ट करून धबधब्यावरनं पाणी घेऊन आले आणि ओतलीन आणि पण मजा करतायत. कोकणकर असल्यामुळे काय विषय हार्ड असतो, बाकी काय नाही. चला व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर मंडळी वाईट एवढंच वाटतंय, आता मी जरा घरी चाललेलो आणि आत्ता पाऊस आला आहे. डोंगरातनं खाली आल्यावरती पाऊस आला. बघा काय आमचं नशीब असेल, काय बोलायचं आता. जर का व्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. आणि डेली व्लॉग्स आपले आता पडत राहणार आहेत यूट्यूब चॅनलला, त्यामुळं तुमचा सपोर्ट मला खूप महत्त्वाचा आहे. चला बाय बाय.